पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे आणि जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य दिले जाते। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ परिसरात रस्त्याचं जाळं उभारलं जाणार आहे। पुरंदरमधील रस्त्यांसाठी 636 कोटींचा निधी मंजूर केला गेलाय। एकूण 61 किलोमीटर लांबीचे रस्ते या माध्यमातून जोडले जातील। पुरंदर तालुक्यातील गावांमधील पायाभूत सुविधांच्या विकास कामांना त्यामुळे आता वेग येणार आहे। मेट्रो, रेल्वे या जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य दिले जाते। त्यामुळे आता जे प्रस्तावित विमानतळ आहे पुरंदरचं, त्या ठिकाणचे हे 61 किलोमीटर लांबीचे रस्ते जे जोडले जाणार आहेत। रस्त्याचं हे मोठं जाळं उभारलं जाईल विमानतळ परिसरामध्ये, ज्याचा निश्चित फायदा सगळ्या प्रवाशांना होणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, सध्या विकास कामांना प्रचंड वेग येताना दिसतोय। ही कामं सगळी पूर्ण कधी होणार आणि प्रत्यक्ष सगळ्या प्रवाशांसाठी नेमकं कधी या सगळ्यावरून वाहतूक सुरू करता येणार? आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते 2025 ला करण्याचे ठरवलेले, त्या दृष्टीने भूसंपादन सुद्धा केलं। मात्र त्या भागातल्या कनेक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे, कारण आता जो सध्याच्या पुरंदर ग्रामीण भागातला जो भाग आहे, वनपुरी, उदासीवाडी, कुंभार वळण, एकतपूर, या भागामध्ये हे विमानतळ प्रस्तावित आहे आणि त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे। कारण ज्यावेळेस विमानाची सुविधा सुरू होईल त्यावेळेस अगोदर पायाभूत सुविधा मजबूत असणं आवश्यक असतं कनेक्टिव्हिटीसाठी, आणि त्या संदर्भातच एक आराखडा PMRDA ने तयार केलेला आहे। त्यामध्ये या सगळ्या प्रस्तावित रस्त्याचं कामाचं काम, कनेक्टिव्हिटीचं काम जे आहे ते त्यामध्ये उल्लेख करण्यात आला असून ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। बालाजी, या सगळ्या दरम्यान आता प्रस्तावित विमानतळ सुद्धा आहे, तर त्याचं काम नेमकं कुठपर्यंत आहे आणि त्याचं काम नेमकं कधी वेगानं पूर्ण होईल? प्रस्तावित विमानतळ हे 2025 पर्यंत व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, पुणेकरांची अपेक्षा आहे। मात्र काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे। या सगळ्या गोष्टीवरती महसूल विभाग काम करतोय आणि ही भूसंपादन करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, तेही करत आहेत। त्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठीची सगळी कनेक्टिव्हिटीचा जो आराखडा आहे तो PMRDA ने तयार केलेला आहे। कारण तीन स्वायत्त संस्था आहेत, महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, PMRDA। मात्र हा जो विमानतळाचा परिसर आहे तो सगळा PMRDAच्या हद्दीत येतो आणि त्या ठिकाणी 618 कोटी रुपयाचे प्रस्तावित कामे या सगळ्या आराखड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।